So give the heading topic friction. तर आपण बरंच अर्ली बॅच चालू केली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे रोज एक चॅप्टर न शिकवता आपल्याला 2 दिवस भेटत आहे एक चॅप्टरला. 2 दिवस म्हणजे 4 लेक्चर होत आहे आपले. आलं लक्षात? तर एकदम मी उशीर नाही केला आपण. बरोबर आहो. ओके. तुम्ही जर बरोबर राहिले तर पेपर एकदम शांततेत चांगल्या मार्क्सनी क्लिअर होते. ठीक आहे? ओके. तर फ्रिक्शन चॅप्टर मध्ये बेटा काही मोजके फॉर्मलीज आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जसं की 2 केसेस आहे. एक आहे बेटा बॉडी रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन अँड बॉडी रेस्टिंग ऑन इनक्लाइन प्लेन. बस 2 केसेस आहे आणि मार्क्स आहे 12. 4 प्रॉब्लेम येतात. 4 पैकी किती सोडवायचे आपल्याला? 3च सोडवायचे आहे. 4 4 4 मार्क्स. तर एखादी बॉडी आहे. बॉडी कशावर ठेवली आहे बेटा आपण? एका हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे. ही एक बॉडी आहे. कशावर ठेवलेली आहे आपण? हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे. आता नेहमीप्रमाणे ग्रॅव्हिटीमुळे जे लोड आहे ते नेहमी कुठे ऍक्ट होणार बेटा? कारण ग्रॅव्हिटी नेहमी कुठे ऍक्ट होते? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तर वेट नेहमी दाखवायचं कुठे? डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता हे झालं बेटा आपलं ऍक्शन. ऍक्शनला काय असते? अपोजिट रिॲक्शन. तर याला अपोजिट रिॲक्शन न म्हणता कोणती रिॲक्शन म्हणायचं? नॉर्मल रिॲक्शन. का बरं याला नॉर्मल रिॲक्शन म्हणायचं? कारण हे प्लेनला काय असते? परपेंडिक्युलर असते. हा जो प्लेन आहे आपला, कोणता प्लेन आहे हा? हॉरिझॉन्टल प्लेन. तर हॉरिझॉन्टल प्लेनला काय असते? परपेंडिक्युलर असते. त्याला म्हणायचं कोणतं रिॲक्शन? नॉर्मल रिॲक्शन. डब्ल्यू म्हणजे वेट ऑफ बॉडी. कुठे ऍक्ट होणार? नेहमीच डाऊनवर्ड. रिॲक्शन नेहमीच अपवर्ड. आता जर बेटा मी या बॉडीला मूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, एखादा फोर्स लावत आहे मी, किती? पी. बॉडी कुठे मूव्ह होईल आता? राईट का लेफ्ट? कारण फोर्स कुठे लावत आहे आपण? तर बॉडी कुठे मूव्ह होईल? राईटला. तर बॉडी जिकडे मूव्ह होईल तिकडे राहील मोशन. येस ऑर नो? तो मोशन कुठे राहील? राईटला. तर मोशनला नेहमी अपोजिट असतो बेटा एक फोर्स, त्याला म्हणतात फ्रिक्शनल फोर्स एफ. कोणता फोर्स म्हणतात? फ्रिक्शनल फोर्स एफ. मोशनच्या कुठे दाखवायचा तो? अपोजिट. मोशन राईटला असेल तर फ्रिक्शनल फोर्स लेफ्टला. मोशन लेफ्टला असेल तर फ्रिक्शनल फोर्स राईटला. तसे 4 फोर्स जे आहे हे महत्वाचे आहे. डब्ल्यू म्हणजे काय बेटा? स्वतःचा वेट. वेट ऑफ बॉडी, वेट ऑफ ऑब्जेक्ट जे असेल ते. आर्यन म्हणजे बेटा नॉर्मल रिॲक्शन काढायचं आहे आपल्याला. पी म्हणजे बेटा तुम्ही लावलेला फोर्स. आणि एफ म्हणजे कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. एफ म्हणजे कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. आता तुम्ही लावलेला जो फोर्स आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनला कसा आहे? पॅरलल आहे. पण आपण आठवत असेल तुम्हाला लहानपणी तुम्ही गाडी गाडी खेळायची. एखादी गाडी टॉय जर मॅन्युअली आपल्याला चालवायचं असेल तर आपण काय करायचो बेटा? त्याला एक दोरी बांधायचो. आठवते का? त्याला एक दोरी बांधायचो आणि तुम्ही इथे त्याला काय करायचे? हे तुम्ही आहे. काय करायचे? त्याला ओढायचे. तर इथे जो लावण्यात आलेला जो फोर्स आहे तो फोर्स कसा आहे? परफेक्ट हॉरिझॉन्टल आहे प्लेनला. पण इथे जे तुम्ही फोर्स लावत आहे जो आपला प्लेन आहे, प्लेन गाडी कुठे आहे आपली? ग्राउंडवर आहे. हा प्लेन असा आहे आणि तुम्ही दोरीने ओढत आहे. कसा ओढत आहे? हॉरिझॉन्टल पॅरलल आहे का इन्क्लाइंड आहे? इन्क्लाइंड आहे. हे केस 2 आहे. केस 1 मध्ये फोर्स कसा लागलेला असतो? पॅरलल टू द प्लेन. केस 2 मध्ये फोर्स कसा असते बेटा? इन्क्लिनेशन टू द प्लेन. ठीक आहे. 2 केसचे प्रॉब्लेम आहे. एक आहे हॉरिझॉन्टल आणि एक आहे इन्क्लाइंड. बस लक्षात. तर हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइंड
केस समजली तुम्हाला तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सोडू शकता. या केसमध्ये फोर्स जे आहे ते इन्क्लाइंड आहे, त्या केसमध्ये फोर्स कसा आहे, परफेक्ट हॉरिझॉन्टल आहे. समजलं का रे बेटा? ओके. कॉन्सेप्ट एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हॉरिझॉन्टल प्लेनसाठी. कुठे रेस्ट केली आहे बॉडी? बॉडी रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. तर ही आहे केस 1 चॅप्टरची आपल्या बॉडी रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. तर यामध्ये काय होते बेटा, जे नॉर्मल रिएक्शन आहे, एक फोर्स नॉर्मल रिएक्शन आहे, एक लेफ्ट आहे, यांचा रिझल्टंट जो आहे तो इकडे जातो. एक लेफ्ट आहे, एक अपवर्ड आहे, त्यांचा रिझल्टंट कुठे जातो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर हे जे एस आहे याला म्हणतात बेटा कोणतं रिएक्शन? रिझल्टंट रिएक्शन. कोणतं रिएक्शन? रिझल्टंट रिएक्शन. तर रिझल्टंट रिएक्शन जे आहे यस, हे काढतो बेटा आपण एका फॉर्म्युल्यानी. जसं की हा एक कोणता ट्रायंगल तयार होतो? राईट अँगल ट्रायंगल. हा म्हणजे एफ, हा म्हणजे आर्यन, हे म्हणजे हायपोटेनस. यस. तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साइड काय? एफ. अदर साइड काय? आर्यन. ठीक आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, एस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एस आणि एफ स्क्वेअर प्लस आर्यन स्क्वेअरचा स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर्यन स्क्वेअर. So this is the formula to find resultant reaction. करता येईल? एफचा स्क्वेअर आणि आर्यनचा स्क्वेअर याचं काय घ्यायचं? होल स्क्वेअर रूट. दॅट इज कॉल्ड एज रिझल्टंट रिएक्शन. त्यानंतर सर्वात महत्वाची टर्म आहे बेटा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. So coefficient of friction is defined as the ratio of coefficient of friction is defined as the ratio of frictional force to the normal reaction. Frictional force means F. Normal reaction means म्यू काढायचं असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा बेटा? F डिवायडेड बाय आर्यन. हे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. ओके. हे झालं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि अँगल ऑफ फ्रिक्शन जर काढायचं असेल, काय काढायचं असेल? अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे कोणता अँगल असते बेटा? द अँगल बिटवीन द रिझल्टंट रिएक्शन अँड नॉर्मल रिएक्शन. यस म्हणजे आर्यन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. The angle made by resultant reaction with normal reaction is called as a angle of friction, and angle of friction phi is equal to tan inverse mu. कारण की बेटा tan phi काय असे? tan phi अपोजिट काय? f. ऍडजसंट काय? आर्यन. तर tan phi काय मिळते? f बाय आर्यन. एफ बाय आर्यन म्हणजेच म्यू आणि टॅन तिकडे पाठवा, काय होईल बेटा? टॅन इनवर्स. तर फायचा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचा, टॅन इनवर्स म्यू. हे रेग्युलर बॅच मध्ये चालते सर्व. कसे फॉर्म्युले बनले, कसं ट्रायंगल फॉर्म झालं, डेफिनेशन, कॉन्सेप्ट, हे सर्व रेग्युलर बॅचचा फंड आहे. हे जी बॅच आहे या बॅच मध्ये जेवढं पाहिजे तेवढं. फाय tan inverse म्यू, f बाय आर्यन, यस एफ स्क्वेअर प्लस आर्यन स्क्वेअर. आता आर्यन जे आहे, एफ जे आहे ते म्यू इंटू आर्यन पण लिहू शकतो आपण. एफ म्हणजे काय लिहू शकतो? इथे म्यू इंटू आर्यन ठेवलं तर आर्यन स्क्वेअर जर कॉमन काढलं तर बाहेर निघतो आर्यन, आतमध्ये राहतो म्यू स्क्वेअर प्लस 1. हा यूज करा किंवा हा यूज करा, दोघांनी आन्सर काय येते? सेम. जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तुम्ही तो फॉर्म्युला यूज करू शकता. 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे याच्यात. कोणते कोणते? रिझल्टंट रिएक्शन एस इज इक्वल टू आर्यन अंडर रूट ऑफ म्यू स्क्वेअर प्लस 1. हा नसेल लक्षात ठेवायचा, हा ठेवा, काही प्रॉब्लेम नाही.
Second, coefficient of friction is defined as the ratio of frictional force to the normal reaction. Frictional force to the normal reaction. त्यानंतर angle of friction. Angle of friction tan inverse mu. Mu means coefficient of friction. बस हे 3 फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे आहे. पहिली केस आहे हॉरिझॉन्टल प्लेनवर बॉडी ठेवलेली आहे. 2 प्रॉब्लेम हॉरिझॉन्टल वर विचारतात, 2 प्रॉब्लेम इनक्लाइंड वर. आपण 2 सोडवायचे हॉरिझॉन्टलचे, एकच सोडवायचा इनक्लाइंड. 3च सोडवायचे आपले. तर आज आपण केस 1 पाहू, बॉडी रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. नेक्स्ट लेक्चर मध्ये मग केस 2 पाहू. केस 1 समजलं का सर्वांना? कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये हीच डायग्राम ड्रॉ करायची आहे. फक्त चेंज काय राहील, एक तर फोर्स पॅरल राहील, नाही तर फोर्स इनक्लाइन राहील. 2 चेंजेस राहू शकते. ठीक आहे, ओके. राईट डाऊन. केस 1 फ्रिक्शन मध्ये हेडिंग द्या बेटा. केस 1 बॉडी रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. झालं बेटा, फॉर्म्युला क्लिअर? ओके. तर हा क्वेश्चन जो आहे तो टार्गेटेड असतो क्वेश्चन नंबर 5 मेकॅनिकल, सिव्हिल, पीपी, केमिकल प्रत्येक ब्रँच साठी. अँड अटेम्प्ट एनी थ्री मध्ये जर 4ही एक्झाम्पल आले, 4 पैकी 3 एक्झाम्पल आपण सोडवणार, किंवा 3 एक्झाम्पल एक थेरी आलं तर मग ऑप्शन तुमच्याकडे आहे. तुम्हाला थेरी अटेम्प्ट करायचं आहे का एक्झाम्पल. थेरी मध्ये काही नाही, थेरी मध्ये डेफिनेशन, डिफाईन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, डिफाईन अँगल ऑफ फ्रिक्शन, डिफाईन फ्रिक्शनल फोर्स, जे आता मी सांगितलं तुम्हाला तेच. ठीक आहे. तर पहा इथे ऑब्झर्व करा प्रॉपरली. ए बी सी डी 4ही काय दिलेलं आहे बेटा आपल्याला, न्यूमेरिकल्सच आहे. तर अशा टाइमला पहिले 2 न्यूमेरिकल कशाचे असतात, हॉरिझॉन्टल, आणि 2 कशाचे असतात, इनक्लाइन. तर आपण पहिले हॉरिझॉन्टलचे जे आहे ते काय करून घ्यायचं, अटेम्प्ट करायचं. कसं ओळखायचं, रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन, रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन, रेस्टिंग ऑन रफ इनक्लाइन प्लेन. तर रेस्टिंग ऑन इनक्लाइन प्लेन म्हटलं तर केस 2 यूज करणार आपण. रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन म्हटलं तर केस 1. तर आज आपण केस 1 क्लिअर करतो आहे. बेटा लास्ट इयरच्या पेपर मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बिलकुल सिमिलर राहतील, फक्त बेटा चेंजेस तुम्हाला समजले पाहिजे. फोर्स कधी हॉरिझॉन्टल राहील, कधी इनक्लाइन राहील, व्हॅल्यू चेंज राहील, कधी कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काढा, कधी रिक्वायर्ड फोर्स काढा. जे काढायचं असेल, काही काढायचं असेल तर स्टेप्स ज्या मी सांगतो तुम्हाला त्याच फॉलो करायचे आहेत. राईट डाऊन. एक्झाम्पल नंबर 1. अ बॉडी वेट 600 न्यूटन. मागच्याच पेपर मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे बेटा, विंटर 23 मध्ये. क्वेश्चन कसे ओळखायचे बेटा, अ बॉडी वेट 600 न्यूटन. किती आहे बेटा वेट बॉडीचं, बॉडी वेट 600 न्यूटन इज रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. बॉडी कशावर ठेवलेली आहे, रफ हॉरिझॉन्टल प्लेन. तर ही आपली बॉडी अज्युम करू आपण, आणि प्लेन घ्यायचा आपल्याला कोणता, हॉरिझॉन्टल प्लेन. बॉडी रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हे आहे बेटा आपलं एक रफ हॉरिझॉन्टल प्लेन. तर बॉडीचं वेट नेहमी कुठे ऍक्ट होईल बेटा, किती आहे वेट, 600. तो बॉडी वेट 600 न्यूटन रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. इट कॅन बी मूव बाय अ फोर्स 90 न्यूटन. त्याला कशाने मूव करायचं आहे, 90 न्यूटन फोर्स अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. कसं लावलेला आहे फोर्स, पॅरलल टू द प्लेन. किती न्यूटन, मूव बाय अ फोर्स 90 न्यूटन अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. समजलं का सर्वांना. एक फोर्स लावायचा या बॉडीला मूव करायसाठी. किती लावायचा आहे, 90 न्यूटन. कसं लावायचं आहे, पॅरलल टू दी प्लेन. तर पॅरलल टू दी प्लेन म्हटलं बेटा तर पॅरलल टू दी हॉरिझॉन्टल प्लेन घ्यायचं. इनक्लाइन म्हटलं तर बेटा इनक्लाइन लावायचं. लक्षात, 2च केस आहे. एक तर फोर्स पॅरलल लावता येईल, नाही तर फोर्स इनक्लाइन लावता येईल. 2च केस आहे. एवढा डेटा दिलेला असतो आपल्याला. मग आता बाकीचा डेटा कसा काढायचा, तर बेटा नॉर्मल रिएक्शन कुठे ऍक्ट होईल,
डायग्राम तीच. नॉर्मल रिएक्शन वर, मोशन कुठे आहे? मोशन कुठे आहे? राईट. तो फ्रिक्शनल फोर्स, बेटा फ्रिक्शनल फोर्स. तर जी डायग्राम आपण यापूर्वी ड्रॉ केली होती तीच डायग्राम आहे की नाही पहा. एक्सेप्ट यस, यस दाखवायचं नाही आपल्याला, रिझल्टंट फोर्स नाही दाखवायचं आहे, रिझल्टंट रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन, वेट, फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स दाखवलं बेटा आपण सर्व डायग्राम मध्ये. आता वाचा काय करायचं आहे. फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन प्लेन अँड द बॉडी. काय काढायचं आहे बेटा? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचा असो, फोर्स काढायचा असो, वेट काढायचं असो, काही काढायचं असेल तर मी जे प्रोसेस सांगत आहे त्यांनीच जायचं, काही काढायचं असेल तरी. तर सर्वात पहिली स्टेप काय राहील बेटा तुमची? इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायची आहे. कोणती कंडिशन? युझिंग इक्विलिब्रियम कंडिशन. काय असते बेटा इक्विलिब्रियम कंडिशन? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस मस्ट बी इक्वल टू, प्रोसेस हेच राहील, प्रॉब्लेम कुठलेही असो, काय करायचं? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस इक्वल्स टू अपवर्ड, डाऊनवर्ड. रिलेटेड टॉपिक होता म्हणून हा टॉपिक चालू केला आपण. सांगा, अपवर्ड आर्यन पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड 600 इज इक्वल टू, दोनच आहे ना, अपवर्ड पॉझिटिव्ह अँड डाऊनवर्ड निगेटिव्ह, दोनच आहे. तर इक्विलिब्रियम मध्ये बॉडी राहण्यासाठी यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 0. तर आर्यन किती होईल बेटा? -600 इकडे पाठवा. तर पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं? समेशन ऑफ वर्टिकल फोर्स इक्वल टू 0 काय काढायचं? आर्यन. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं बेटा? समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस मस्ट बी इक्वल टू 0. लेफ्ट एफ, लेफ्ट एफ, राइट 90, पॉझिटिव्ह, संपले फोर्सेस इज इक्वल टू लेफ्ट निगेटिव्ह, राइट पॉझिटिव्ह. लेफ्ट निगेटिव्ह, राइट पॉझिटिव्ह. काय काढायचं? एफ. तर +90 पाठवा बेटा इकडे, काय होईल? मायनस मायनस, तर एफ किती होईल? तर पहिल्या स्टेप मध्ये काय काढून घ्यायचं? नॉर्मल रिएक्शन. दुसऱ्या स्टेप मध्ये फ्रिक्शनल फोर्स. कसं? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस इक्वल्स टू 0, समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस इक्वल्स टू 0. थर्ड स्टेप इज ए कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. थर्ड स्टेप इज ए कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. काय करायचं बेटा थर्ड स्टेप मध्ये? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. काय असते कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन? Coefficient of friction is defined as the ratio of limiting frictional force to the normal reaction. किती आहे बेटा? F, F 90, Rn 600. So mu is equals to 0.15. 0.15. तो नेहमी लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 1 पेक्षा काय असतो? 0 to 1 च्या मधील 0 पॉइंट समथिंग. कुठलाही प्रॉब्लेम असो, प्रोसेस हेच राहील. पहिले Fy, नंतर Fx, नंतर कोएफिशियंट ऑफ. तर काय काढायचं होतं? फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन प्लेन अँड द बॉडी. झालं बेटा 4 मार्क. इझी. प्रोसेस हेच ठेवायची, जे मी सांगितली आहे प्रोसेस तेच राहील. तर बेटा फर्स्ट प्रॉब्लेम पाहिला आपण, बॉडी रेस्टिंग ऑन काय होतं? रफ हॉरिझॉन्टल प्लेन. सेकंड प्रॉब्लेम वाचा बेटा. अ बॉडी वेट, किती आहे वेट? 800 न्यूटन इज रेस्टिंग ऑन ए रफ हॉरिझॉन्टल प्लेन. केस 1 और केस 2? केस 1, बॉडी रेस्टिंग ऑन ए रफ हॉरिझॉन्टल plane, means diagram remains same. Weight acting in which direction? Downward direction. Weight 800 Newton and body resting on a rough horizontal plane. Some more. Which can be pulled by a force of 120 Newton. लक्षात घ्या बेटा, pull आणि push. Pull means away from the body. Push means towards the body.
पुश म्हटलं तर बॉडी कडे फोर्स दाखवायचं. पुल म्हणजे बॉडी पासून दूर फोर्स दाखवायचं. विच कॅन बी पुल्ड बाय अ फोर्स ऑफ 120 न्यूटन ऍक्टिंग 20 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल सोबत किती डिग्री इन्क्लाइंड आहे बेटा? हॉरिझॉन्टल सोबत जे फोर्सने पुल करताय तुम्ही, किती आहे फोर्स? 120 न्यूटन. किती डिग्रीवर लावायचं आहे बेटा? तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी टॉयचं. तो फोर्स पॅरलल होता का? नाही. फोर्स कसा होता? इन्क्लाइंड. आणि तुम्ही ओढत होते म्हणून त्याला काय म्हणायचं? पुल. आणि पुश म्हटलं असतं तर हा एरो कुठे आला असता? बॉडी कडे. पुश म्हणजे बॉडी कडे, पुल म्हणजे बॉडी पासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. ऍक्टिंग 20 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. ऍक्टिंग तो हॉरिझॉन्टल सोबत किती डिग्री आहे बेटा? 20 डिग्री. फाइंड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन बॉडी अँड द प्लेन. काय काढायचं आहे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काही काढायचं असेल तर प्रोसिजर सेमच आहे, पण केस 1 मध्ये टाइप 2 आहे. हा केस 1 मधला टाइप 1 कोणता आहे? फोर्स कसा आहे? पॅरलल. हा कसा आहे फोर्स? इन्क्लाइन. तर पहा बेटा, लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. पहिले नंतर लिहा काय काय करायचं. सर्वात पहिले कोणती रिएक्शन दाखवायची? नॉर्मल रिएक्शन. बॉडी कुठे मूव्ह होईल? राईट और लेफ्ट? बॉडी कुठे मूव्ह होईल? फ्रिक्शनल फोर्स. नेहमी फ्रिक्शनल फोर्स सरफेसवर दाखवायचा. कसा? राईटला मोशन असेल तर लेफ्टला, लेफ्टला मोशन असेल तर राईटला. आणि इन्क्लाइन जो कोणता फोर्स असेल त्याला काय करून टाकायचं? रिझॉल्व करायचं. एरो अवे फ्रॉम द पॉइंट. रिझॉल्युशनचे पण एरो अवे फ्रॉम द पॉइंट. हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं बेटा? फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल. व्हर्टिकलला काय म्हणायचं बेटा? फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. आय रिलेटेड टॉपिक आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये रिझॉल्व केलं की नाही? एफ एक्स आणि एफ वाय. तर इन्क्लाइन फोर्स आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये नाही आहे. आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे बेटा? एक तर व्हर्टिकल फोर्स आहे, नाही तर हॉरिझॉन्टल फोर्स आहे. इन्क्लाइन फोर्स आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये नसल्यामुळे आपण इन्क्लाइन फोर्सला काय करून टाकायचं? रिझॉल्व करून टाकायचं. एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि पुन्हा कॉन्सेप्ट तोच, प्रोसिजर तेच. कोणती कंडिशन? युजिंग इक्विलिब्रियम कंडिशन. व्हॉट इज इक्विलिब्रियम कंडिशन बेटा? Summation of vertical forces equals to 0. Upward Aryan, बेटा upward Aryan positive, downward 800. संपले बेटा फोर्सेस? येस और नो? ते पा यस म्हणते तर लक्ष आहे. वर्टिकल फोर्सेस किती आहे? अपवर्ड, डाऊनवर्ड. आणखी एक आहे इथे आता अपवर्ड. किती आहे? प्लस 120 साइन 20 इक्वल टू फोर्सेस संपल्यावर काय घ्यायचं? 0. किती फोर्स आहे? 1 2 3. मागच्या वेळेस किती फोर्सेस होते? फक्त 1 अँड 2. तर दोन्ही केसेस मध्ये प्रॉब्लेम वेगवेगळा आहे. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह. तर मला आर्यन काढायचं आहे. तर आर्यन कसं काढायचं बेटा? -800 तिकडे पाठवा, +800 प्लस 120 इकडे पाठवा, -120 साइन 20. इथून बेटा मी काय काढून घेतो? आर्यन. सांगा बेटा. 800 - 120 साइन 20. 758.95 किलो न्यूटन आहे का? न्यूटन आहे? न्यूटन आहे. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप बेटा, समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस इक्वल्स टू 0. लेफ्ट एफ बेटा, लेफ्ट एफ नेगेटिव्ह, राइट 120 कॉस 20. बेटा राइट 120 कॉस 20. संपले का फोर्सेस? का आहे बाकी? अरे संपले का आहे बाकी? अरे बोला काहीतरी. संपले. 1 आणि 2. लेफ्ट निगेटिव्ह, राइट इज इक्वल टू फोर्सेस संपले तर काय घ्यायचं? 0. हा घ्यायचा नाही 120, कारण तो कसा आहे? इनक्लाइन. आपल्याला पाहिजे व्हर्टिकल, नाही तर हॉरिझॉन्टल. तर प्लस व्हॅल्यू तिकडे पाठवा. काय होईल बेटा? -120 कॉस 20. मायनस मायनस कॅन्सल. तर काय येईल बेटा? एफ
112 रुपीज. युनिट लिहत चला. पहिली स्टेप FY, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय असते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज इक्वल्स टू F divided by the F आहे बेटा 112.76. RN काढला आपण 758.95. इथनं काढणार म्यू. म्यू इज इक्वल्स टू 0.148. नेहमी लक्षात ठेवा म्यू हे काय येणार? 1 पेक्षा कमी, less than 1. Mu is always less than 1. Mu is always less than 1. आहे बेटा इझी. ऑब्विसली जर टेबल आहे, टेबलवर जर मी एखादी बॉडी ठेवली तर ती कशी राहणार? हॉरिझॉन्टल प्लेनवर. अ सॉलिड ब्लॉक वेट 150 न्यूटन. किती आहे बेटा वेट? वेट आहे 150 न्यूटन. कुठे ठेवायचं आहे? इज लाइंग ऑन ए टेबल. अज्युम करा बेटा हे टेबल आहे आपलं आणि या टेबलवर काय करायचं आपल्याला? एक बॉडी ठेवायची आहे. ठीक आहे. बॉडीचं वेट नेहमी कुठे दाखवतो आपण? बॉडी वेट नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन. किती आहे वेट? 150 न्यूटन. नेक्स्ट. For which coefficient of friction between block and the table surface is 0.5. coefficient of friction किती आहे? 0.5. आतापर्यंत आपण काढत होतो, आता दिलेलंच आहे. coefficient of friction between block and the table surface is 0.5. Determine the limiting force of friction. Force of friction means F and resultant reaction. Resultant reaction, sorry, हे नॉर्मल रिएक्शन झालं. रिझल्टंट रिएक्शन म्हणजे बेटा तर बॉडीवर फक्त काय डाटा दिलेला आहे? वेट दिलेला आहे. मग तुम्ही काय कराल? ऍक्शनला काय लावाल? रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. आता बॉडी कुठे मूव्ह होत आहे? कुठे फोर्स सांगितलाय का आपल्याला? नाही. बॉडी कुठे मूव्ह होत आहे हे सांगितलेलंच नाहीये. कारण बॉडीवर फोर्सच नाही सांगितलं. तर बॉडीवर फोर्सच नाही तर बॉडी मूव्ह होईल का? ऍक्शनला रिएक्शन बॅलन्स झाली बॉडी. जसं आता चेअरचं वेट आहे, कशावर येत आहे ते वेट? ग्राउंडवर. चेअर हलत आहे का? चेअर इक्विलिब्रियम मध्ये. काऊन? कारण चेअरचं जेवढं ऍक्शन आहे तेवढंच काय भेटलं त्याला? रिएक्शन. म्हणजे बॉडी कुठे मूव्ह होणार नाही. पण जर मी हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर काय होईल? आता चेअर मूव्ह होईल. मग मी जर चेअरला मूव्ह करत आहे तर काय झालं बेटा? फोर्स लावत आहे. तर फोर्स जिकडे मोशन आहे त्याच्या अपोजिटला काय ऍक्ट होते? फ्रिक्शनल फोर्स. इथे फोर्सच नाहीये. फोर्स आहे का? मग कसं काढायचं? तर कसं काढायचं पहा, लक्ष द्या बेटा. पहिली स्टेप काय होती आपली? युझिंग इक्विलिब्रियम कंडिशन. काय असते इक्विलिब्रियम कंडिशन? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस इक्वल्स टू अपवर्ड पॉझिटिव्ह डाउनवर्ड दोनच फोर्स आहे इक्वल टू 0. -150 इकडे घेऊन या, +1 मिळालं आर्यन. आता एपेक्स करण्यासाठी हॉरिझॉन्टल फोर्सेसच नाहीये. आहे का एपेक्स करण्यासाठी? स्टेप नंबर 2 स्किप करून स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय आहे? कोएफिशियंट ऑफ. कारण बेटा स्टेप नंबर 2 साठी काय पाहिजे आपल्याला? हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टल फोर्सेसच नाही आहे. हॉरिझॉन्टल फोर्स कधी येईल? जेव्हा तुम्ही एखादा फोर्स लावून बॉडीला मूव्ह कराल तेव्हा काय येईल? फ्रिक्शनल फोर्स येईल. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असते बेटा? म्यू इज इक्वल्स टू F बाय आर्यन. म्यू किती आहे? 0.5. F काढायचं आहे. आर्यन 150 इंटू 0.5 किती होते पहा? 150 इंटू 0.5 नाही रे 75 येईल. ओके. 150 डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर मल्टिप्लाय मध्ये 150 इंटू 0.5 75 मिळाली. F. F काय?
फ्रिक्शनल फोर्स. एफ काय? फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे आपली प्रोसिजर चेंज केली का आपण? नाही. पहिले एफ वाय, नंतर एफ एक्स. पण एफ एक्स आहे का? नाही. नंतर आपली प्रोसेस संपली. पण आणखी काही काढायला सांगितलं असेल, जसं इथे काय काढायला सांगितलंय? यस. यस म्हणजे काय? रिझल्टंट. कसं काढायला सांगितलं होतं बेटा मी? रिझल्टंट रिएक्शन. रिझल्टंट रिएक्शन एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस एफ किती आहे बेटा? एफ आहे 75. आर्यन किती आहे बेटा? 150. झालं, प्रॉब्लेम सॉल्व. रिझल्टंट रिएक्शन एस इज इक्वल्स टू अंडर रूट साइन 75 स्क्वेअर प्लस 150 स्क्वेअर 160 रुपीज न्यूटन. काय काय काढायला सांगितलं होतं बेटा? लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय काढायला सांगितलं होतं? लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याला काय म्हणतो आपण? लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शनला काय म्हणतो आपण? एफ किती आहे? अँड काय काढायचं आहे? रिझल्टंट रिएक्शन. यस. पुट द व्हॅल्यू, गेट द. आहे प्रोसिजर सेम. काही चेंज केली आपण प्रोसिजर? तेच. एफ वाय एफ एक्स म्यू हे एवढं सेमच राहील. काही ऍडिशनल विचारलाय तर मग ऍडिशनल स्टेप राहील. नाही तर पहिल्या 3 स्टेप तुमच्या कॉमनच राहील. प्रॉब्लेम कुठलेही असो हॉरिझॉन्टल प्लेनसाठी. करेक्ट. बॉडी वेट 400 न्यूटन. बॉडी वेट इज 400 न्यूटन. इज रेस्टिंग ऑन ए हॉरिझॉन्टल प्लेन. कशावर ठेवलेली आहे बेटा बॉडी? इज रेस्टिंग ऑन ए हॉरिझॉन्टल प्लेन. अगेन सेम डायग्राम. Weight is always acting in which direction? Downward direction. 400 Newton. And this is the fixed surface. Find the coefficient of friction. काय काढायचं बेटा? Coefficient of friction. If a force of 120 Newton is required to move the body. किती आहे फोर्स? 120 न्यूटन. कसं सांगितलंय का? पॅरलल आहे, इन्क्लाइंड आहे, काही सांगितलंय का? नाही. किती अजूम करायचं त्याला? पॅरलल. इन्क्लाइंड कधी अजूम करायचं? जेव्हा अँगल दिला असेल तेव्हाच. ठीक आहे. तर याला आपण अज्युम करू बेटा कोणता फोर्स आहे हा? हॉरिझॉन्टल फोर्स आहे. सो मोशन राईट. सो फ्रिक्शनल फोर्स लेफ्ट. नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. ॲज युजुअल नॅचरल डायग्राम. लोड डाऊनवर्ड. नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. पुश आहे, पुल आहे, काही सांगितलं आहे? नाही. अज्युम पुल. पॅरलल आहे, इन्क्लाइंड आहे, काही सांगितलं नाही. अज्युम पॅरलल. फ्रिक्शनल फोर्स अपोजिट. सेम अगेन यूज करायचं. कोणती कंडिशन? युजिंग equilibrium condition. What is equilibrium condition? Summation of vertical forces must be equal to upward Rn positive, downward 400 is equal to 0. So Rn minus 400 transfer this side plus 400. Next step, summation of horizontal forces equals to 0. Left F negative, right 120 positive is equals to plus 120 transfer to right hand side minus 120 minus minus cancel. F is third step. Third step, coefficient of friction. What is coefficient of friction? Mu is equals to F divided by Rn. F 120 Rn 400 mu 0.3, only 0.3. That's it. 4 marks. करता आलं सॉल्व? तर 4 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन थोडा डिफिकल्ट येतो. पण कधी कधी पेपरमध्ये कसं होते बेटा, 3 क्वेश्चन जे आहे आता इथे हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके.
इथे पहा. A block resting on a rough horizontal surface is pulled by a force of 24 Newton. The force is making an angle of 30 degree with the horizontal. The same block is pushed by the inclined force of 32 Newton at an angle of 30 degree. Find weight of the block and coefficient of friction. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, चार पैकी एक थोडासा डिफिकल्ट असतो, तर तो हा आहे. तो थोडासा जो डिफिकल्ट आहे, तर त्याला डिफिकल्ट न म्हणता लेंदी म्हणावं लागेल. तर फक्त प्रॉब्लेम समजून सांगतोय, बोर्डवर लक्ष ठेवायचं, सोडवायचं तुम्हालाच आहे ॲट होम. कॉन्सन्ट्रेट पूर्ण बोर्डवर करा. सांगा काय म्हटलंय बेटा? अ ब्लॉक रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल सरफेस. केस 1, केस 2. Case 1, block is resting on rough horizontal surface. आगे बेटा, pulled by a force of 24 Newton. Pull means away. 24 Newton. The force is making an angle of 30 degree. The force is making an angle of 30 degree. Pull means away from the body and force making an angle of 30 degree with the horizontal. Okay. इथपर्यंत काही डाऊट? दिस इज केस 1. द सेम ब्लॉक इज पुश. द सेम ब्लॉक इज सेम ब्लॉक कसं घ्यायचंय? सेम ब्लॉक घ्यायचा आहे. नाव द सेम ब्लॉक इज पुश बाय inclined force of 32 Newton at an angle of 30 degree. Again, angle beta 30 degree. Force, nature, push means towards the at an angle of 30 degree. Find weight of the block and coefficient of friction. काय काढायचं आहे? weight is always acting in. वेट काढायचा आहे आणि काय काढायचं आहे? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. दोन्ही केस मध्ये ब्लॉक काय आहे? सेम, म्हणजे वेट पण काय राहील? सेम. आणि दोन्ही ब्लॉक मध्ये सरफेस सेम आहे, म्हणजे काय सेम राहील? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण सेम. तर हे काय घ्याल? नॉर्मल रिएक्शन आर्यन. बॉडी कुठे मूव्ह होत आहे? राईट और लेफ्ट? राईट. तर फ्रिक्शनल फोर्स लेफ्ट. याला कसं रिझॉल्व्ह कराल बेटा? फोर्स इंटू कॉस ऑफ एंगल, फोर्स इंटू साइन ऑफ एंगल. ओके. नेक्स्ट, वेट, नॉर्मल रिएक्शन, अपवर्ड. बेटा मोशन कुठे राहील? लेफ्ट और राईट? फोर्स लेफ्टला आहे, तर मोशन लेफ्ट. तर फ्रिक्शनल फोर्स राईट. इन्क्लाइंड फोर्स काय करावं लागेल? रिझॉल्व. एरो टुवर्ड्स द बॉडी, तर हे एरो काय? टुवर्ड्स द बॉडी. फोर्स इंटू साइन ऑफ एंगल वर्टिकल, फोर्स इंटू कॉस ऑफ एंगल हॉरिझॉन्टल. केलं बेटा? रिझॉल्व केलं. केस 1 डायग्राम घेऊन पहिले काय काढायचं? समेशन ऑफ Fy, देन समेशन ऑफ Fx, देन पहिले काय काढून घ्यायचं? आर्यन, नंतर F. इन टर्म्स ऑफ W मिळेल, तसंच काढून घ्यायचं. आणि नंतर काय काढायचं? म्यू काय असते? F बाय. सेकंड केस मध्ये पहिले काय काढायचं? समेशन ऑफ, नंतर समेशन ऑफ, नंतर काय काढायचं? म्यू. दोन्ही बॉडी काय सेम, म्हणजे दोघांचे म्यू काय असायला पाहिजे? तर दोघांचे लेफ्ट हँड साइड सेम राहील, तर राईट हँड साइड पण काय करायचे आहे? सेम. राईट हँड साइड जर सेम असेल तर मग काय मिळेल तुम्हाला? W. आणि W ठेवून काय मिळेल तुम्हाला? म्यू. तर थोडंसं रफ आयडिया देऊन देतो तुम्हाला, बाकी तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे. तर सांगा बेटा, पहिली काय असते आपली स्टेप नंबर 1? स्टेप नंबर 1, using equilibrium condition, summation of vertical forces equals to upward Rn positive, upward 24, sin 30 positive, downward W is equal to, तर काय मिळेल? Rn मायनस W तिकडे पाठवा, प्लस व्हॅल्यू इकडे पाठवा. तर काय मिळेल तुम्हाला? Rn W मायनस 24 sin 30. कारण W माहित नाही तर व्हॅल्यू काढता येत नाही, तसंच ठेवून द्यायचं.
नंतर समेशन ऑफ fx इक्वल टू 0, लेफ्ट f निगेटिव्ह, राईट 24 cos 30, 24 cos 30 काय येईल पॉझिटिव्ह इक्वल टू 0. तर काय मिळेल बेटा, प्लस व्हॅल्यू जर ट्रान्सफर करू आपण तर काय होईल सांगा, प्लस व्हॅल्यू ट्रान्सफर करा काय होईल, -24 cos 30, मायनस मायनस, इथून काय मिळेल तुम्हाला एफ, मिळालं एफ. नेक्स्ट स्टेप बेटा, म्यू इज इक्वल्स टू एफ बाय आर एन. म्यू माहिती आहे का, नाही. एफ यस किती आहे, 24 cos 30, व्हॅल्यू पण काढू शकता तुम्ही. आर एन किती आहे, W मायनस 24 साइन, हे झालं म्यूची व्हॅल्यू. करेक्ट. तसंच आता काय करायचं बेटा, केस टू साठी काय करायचं, पहिले समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस, अपवर्ड आर एन, डाउनवर्ड डब्ल्यू, डाउनवर्ड 32 साइन 30 निगेटिव्ह इक्वल टू 0. आर एन काय मिळेल, मायनस डब्ल्यू तिकडे पाठवा, मायनस व्हॅल्यू तिकडे पाठवा, प्लस मिळालं आर एन. पण आर एन काढता येणार नाही कारण डब्ल्यू माहिती आहे का, इन टर्म्स ऑफ डब्ल्यू काढून ठेवून द्यायचं. नंतर समेशन ऑफ एफ एक्स, राईट एफ, लेफ्ट 32 cos 30 निगेटिव्ह इक्वल टू, मायनस व्हॅल्यू तिकडे पाठवा, प्लस, तर एफ कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, 32 cos 30. नेक्स्ट स्टेप, म्यू इज इक्वल्स टू एफ बाय आर एन, एफ 32 cos 30 आर एन, W प्लस 32 साइन इज इक्वल टू, हे झालं इक्वेशन नंबर 2. तर म्यू आणि म्यू दोघांची लेफ्ट हँड साइड सेम आहे, तर राईट हँड साइड पण काय राहील सेम. तर राईट हँड साइड काय आहे, 24, सांगा बेटा, 24 cos 30 अपॉन W मायनस 24 साइन, हे म्यूची व्हॅल्यू झाली, पहिल्या म्यूची व्हॅल्यू. आणि दुसऱ्या म्यूची व्हॅल्यू 32 cos 30 अपॉन W प्लस 32 साइन, काय अननोन आहे, डब्ल्यू ऐवजी काय ठेवायचं, एक्स, आणि काय काढून घ्यायचं, डब्ल्यू. मिळालं डब्ल्यू. आता डब्ल्यू तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा किंवा डब्ल्यू ची व्हॅल्यू ठेवली तर काय भेटून जाईल, दॅट्स इट. मी तुम्हाला आधीच सांगितलं 4 पैकी एक क्वेश्चन थोडा काय येते डिफिकल्ट, त्याला तुम्ही ऑर मध्ये टाकू शकता किंवा सॉल्व्ह केलं तरी काही डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, फक्त 2 वेळा सॉल्व्ह करावं लागलं बेटा, पहिल्यांदा म्यू काढावं लागलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा म्यू. केस 1 मध्ये काय होतं, पुल होतं 24, आणि केस 2 मध्ये काय होतं, पुश होतं 32. 2 केस मध्ये सोडवावं लागलं. समजलं का, ओके.